समास 6 लघुबोध. या समासात अगदी थोडक्यात पण स्पष्टपणे साधना आणि तिची पार्श्वभूमी सांगितली आहे. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांचे बनले असून ती नाश पावतात. इथे फक्त आत्मा सत्य असून तो निर्गुण निराकार आहे. तो सूक्ष्म विचार करूनच शोधावा लागतो. निराकार जो आत्मा आहे तो नित्य असून जे आकाराला येते ते सर्व अनित्य समजावे. नंतर सारासार विचाराने खरा करता शोधावा. आपण स्वतःकडे सगळे कर्तेपण घेतो, परंतु सहसा आपल्या इच्छेसारखे घडत नाही. म्हणजेच आपण करता हे बरोबर नाही. म्हणूनच देह मी हे बरोबर नसून शुद्धबुद्ध आत्मा हेच माझे खरे स्वरूप आहे हे समजून घ्यावे. श्रीराम. जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे. तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. पंचभूतांचा विचार नावरूप सारासार तोची बोलिला निर्धार सावध ऐका. पृथ्वी आप तेज वायो आकाश नावे बोलिली सावकाश. आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी सतेजादिक. वायो म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा. आता शाश्वत ते विचारा आपले मनी. एक शीतचाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते. नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. म्हणून रचते ते खचते आप तेही आटोन जाते. तेजही प्रगटोन विझते वारेही राहे. अवकाश नाम मात्र आहे तेही विचारिता न राहे. एवं पंचभूती कराहे हे तो घडेना. ऐसा पाचा भूतांचा विस्तार नाशिवंत हा निर्धार. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. तो आत्मा कोणास कळेना ज्ञाने विण आकळेना. म्हणून या संतजना विचारावे. विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी. जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य. यास बोलिजे नित्यानित्य विचारणा. सारी भासे असार आणि असारी भासे सार. सारासार विचार शोधून पहावा. पंचभूतिक ते माईक परंतु भासे अनेक. आणि आत्मा एक व्यापून असे. चहुभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सघन. नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास. निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना. ते गे तेची अनुमाना
विवेके आणावे। परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे। देहास अंत येता, वायो जातो तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता, श्वासोच्छ्वास धरावा। श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी। देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक। उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे। करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छे सारिखे व्हावे, इच्छे सारिखे न होता मानावे, अवघेच वाव। म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे। अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की। जेथे नाही विवंचना, तेथे काहीच चालेना, खरे तेची अनुमाना कदा न ये। प्रत्ययास बोलिजे न्याये, अप्रत्यये तो अन्याये, जात्यांध्यास परीक्षा काये नाना रत्नाची। म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लघुबोध नाम समासावा। श्रीराम।